तर नमस्कार भाऊकी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा उंडग्या कुठे भटकतोय. तर आता मी कामावरून सुटलो आहे, तर आता आपण घरी जातोय. कारण घरी 31ची पार्टी चालू आहे, पावभाजी बनवतात गल्लीमध्ये आपल्या. तर फटाफट जाऊया तिथे आणि काय काय प्रोसेस चालू आहे ते बघूया. कदाचित कटिंग बिटिंग चालू पण झाली असेल. चला आता भेटूया डायरेक्ट तिथे. A few moments later. तर इथे मी आलेलो पण अजून तेव्हा काम चालू नव्हतं, थोडा वेळ होता. मग आता आपल्याला मस्त आहे की आरामशीर आपल्याला सगळी प्रोसेस बघता येईल. इथे आता आपले गल्लीतली काही मंडळी सगळे मामी आणि मस्त आहे की बटाटे मटर, इथे पण बटाटे आणि ही पण आहे ना. तर ते सगळं आता कटिंग बिटिंग चालू आहे. आणि मेन म्हणजे आजचा जो पावभाजीचा प्रोग्राम आहे तो आपला बनणार आहे चुलीवर. यो कौशल भाई आलेला आहे, जा मदतीला. आपलं फोडणीला होईल तेवढं कांदाने कटिंग झालेलं आहे. तिथे विचारे मामी काका आणि बाकीचे आपले तयारीला लागलेत. हा हा माणूस आता बसलाय, हा व्हिडिओसाठी बसलेला आहे. ही काम करवती, हा व्हिडिओसाठी बसलेला आहे. चेहरा बघून घ्या. मी आता कटिंग आणि करतोय. तर आपल्याकडे नवीन कॅमेरामॅन आहे हर्षू पाटील. हा सध्या माझा ब्लॉग तो इथे शूट करते. बाकी कटिंग बिटिंग जे काय असेल, काय चुकलं असेल तर आपण ते एडिट करू ना, टेन्शन कशाला. बघ मी एका मिनिटात केवढा कांदा कापलाय, तुझे 2च झाले. सुना क्या, ये भी मेरी गलती है. हा 4 आहे त्याच्यात. तेजपत्त्याचा ढुंगण्याला तडका लागल्यामुळे तडतड नाचत आहे. त्याला शांत करण्यासाठी आपण आता कांदा टाकत आहे आणि त्या कांद्यासोबत त्याला मिसळून बाकीची सामग्री हळूहळू टाकूया. फुल गावठी. अरे हळद नाही टाकली. अरे यार हळद नाही टाकली रे. हळद आला, हळद आला, हळद आधी शिजायला आली, हळद नाही टाकली अजून. तुझा चिरलेला कांदा बघ किती बारीक आहे, तुझा बघ किती जाड आहे. ह्याच्यात दाखवा. बघ किती बारीक आहे आणि किती जाड हा आहे. एवढा बारीक आहे, हा एवढा जाड आहे. माणसाच्या तोंडाला लागला पाहिजे की नाही, खाताना काय वाटणार. काय नाही बरोबर वाट अरे खाताना आज वाटलं पाहिजे कांदा खातोय. वाटणार ते. अरे खाताना वाटलं नाही पाहिजे. वाटणार ते. हा टाकल्यावर काय करणार आहे हा समज चुरा तू पाव. खाऊन बघ. ते 2 रुपयाला चुरा पाव भेटतो तसा वाटतोय तो. वडापाव खाल्ल्यावर वडापाव काढला पाहिजे की नाही, की चुरा पाव तू खातो वडापाव आपण. खातोयस की पावभाजी खातोयस. अरे पण कांदा असं वाटला पाहिजे ना, तोंडाला लागला पाहिजे. डिबेट चालूच राहील. आता पुढचं प्रोसेस आपण तोपर्यंत करून घेऊया. आता टेस्टिंग चालू आहे, मी टेस्ट करून सांगतो याच्यात काय काय कमी येते. चला मग. अरे हे कुठे ठेवू. ओ बाई. मीठ कमी आहे, मीठ आणि मसाला कमी आहे. मीठ कमी आहे आणि तिखट पण कमी आहे. टाकलंच नव्हतं म्हणजे ह्याच्यात टाकलं का हा, आपण भाजीमध्ये टाकलं का? सगळ्यांनी आहे चांगलं, फक्त आपल्याला मसाला थोडा टाकावा लागेल आणि मीठ. तिखट मसाला कोणाचा आहे का? माझ्यावर विश्वास नाही, मी तेच तर सांगितलं आता. विश्वास आहे तुझ्यावर. माझा विश्वास नाही, मी आता तेच सांगितलं त्यांना, मीठ आणि मसाला टाका. आणि तुमचा तिखट मसाला आहे. परत एकदा टेस्टिंग. आता मजा आली. तिखट पाहिजे.
जे काय तिखट पाहिजे यार, गोड गोड खायला मजा येत नाही. मस्त फक्त बटर बिटर टाकून मस्त एकदम एक नंबर होईल. भाई फ्रीज उघडाच होता, मम्मीला कळालं ना धोपटेल आपल्याला. ते फ्रीज बटर आहे. अजून काय आहे का इथं? नाही, हे आपला मटर आहे. मटर आहे बघा, एवढे आणून ठेवले. थंडी झाली ना भाई, मटर एवढे भरून ठेवतात ना घरामध्ये, त्या डब्यामध्ये मटर, इथे मटर. आता ते फ्रीजरमध्ये पण असं कुठेतरी मटर असते. ते बघा, ते डब्बा दिसतोय त्याच्यात सगळीकडे मटर. हा बंद नाही होत आहे. हा झाला बंद. आता बटर टाकूया. तर आता थोड्या वेळाने जेवढं आता लोक येतील, किमान किती असते, 25-30 जण असतील आज. किमान 25-30 जणांचं आपलं जेवण आहे आज. तर मधील लोक सगळे आता जमा होतील, तेव्हा आपण पावाने शेकू आणि मग जेवायला चालू करू. A few moments later. तो भाऊ की आपले पाव आलेले आहे. पाववाले. फायनली आपला सर्व रेसिपी रेडी आहे आणि पहिली पंगत आपली बसलेली आहे इथे. आपली पहिली पंगत. आणि इथे साईडला आपले पाव गरम होत आहे. गरम पावासोबत आपण कंटिन्यू खात राहणार आहे आणि मजा येणार. भाजी गरम भाजी हरलेली आहे भाजीवाली, हरलेली आता. शब्द नाही आता पुढे. आपल्या इथे आता वर्ल्ड फेमस जज बसलेले आहेत. ते खूप मोठे शेफ आहे. तर तुम्ही खूप ओळखले असेल, खूप नाव ऐकलं असेल कधीतरी स्वप्नात. तर आपण त्यांना विचारू की जेवण कसं झालंय. अबो, काय वाटतं तुम्हाला, जेवण कसं झालंय? कसं आहे जेवण? छान, मस्त आहे. मस्त आहे. हा हा. आणि भाजी कशी होती? भाजी कशी होती बाबू? अजून तिखट होती, छान होती. भाजी कशी होती? मस्त. काय तिखट होती? नाही, मस्त होती, खूप आवडली आहे. तर जजला आपलं जेवण आवडलेलं आहे. तर रेटिंग आपल्याला खूप मस्त भेटलेली आहे. आता आम्ही पण खाऊन घेतो. आता माझी टर्न आलेली आहे जेवायची. फायनली भरपूर कष्टानं. मजा. ही आपली आता दुसरी पंगत बसलेली आहे. हा मजा येते. तुम्हाला दाखवत नाही, तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. मी खातो आणि पुढचं बघूया. तर भावकी फायनली आपली लास्ट पंगत बसलेली आहे आणि ही ती पंगत आहे ज्यांनी आपला पावभाजीचा नैवेद्य सगळं बनवलेला आहे आपल्यासाठी. आणि ही आपली महिला मंडळ आहे. तर या पावभाजीमध्ये स्पेशल काय होतं मी सांगतो. हे सर्व आईचं प्रेम होतं आणि एका बापाचा तिखटपणा होता. तर हे सगळं मिळून आपली आजची पावभाजी बनलेली आहे आणि एकदम स्पेशल बनलेली आहे. तर आम्ही फटाफट खातो आणि इथेच ब्लॉग संपवतो. बाय बाय. आणि सोबतच आपल्या भावकी मंडळींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, खेळत राहा आणि